मध्ये आपलं स्वागत आहे। या जिल्ह्याची अधीक्षक गिल साहेब या अवघड अशा दिवे घाटातून पालखी ज्ञानोबा माऊलींची सासवड नगरीकडे मुक्कामाला येत आहे आणि आपण पाहू शकता असंख्य वारकरी हा अवघड असा दिवे घाट पार करून त्यांच्या चेहऱ्यावर तसं पाहिलं तर आता थकवा चालूच आहे। या जिल्ह्याचे प्रमुख गिल साहेब आपण या ठिकाणी आहात। या दुसऱ्यांदा तुमच्या नेतृत्वाखाली पालखी या जिल्ह्यामधून आता पुढे जाते, काय सांगाल अनुभव तुमचा? नमस्कार। सर्वप्रथम सर्व वारकऱ्याला आणि नागरिकांना माझ्यातर्फे पालखी सोहळा 2026ची खूप खूप शुभेच्छा आहे। आणि यावर्षी जे आपण पाहिला ते जे वारकऱ्याची संख्या आहे आणि त्याच्याबरोबर दर्शनासाठी आलेले जे भाविक आहेत त्याची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणाने वाढलेली आहे। आणि सकाळ या झेंडेवाडीला सकाळी 8-8:30 पासून लोक पुढे निघत होते आणि 11 वाजेपासून प्रचंड जे आहे ते वारकऱ्याची संख्या मोठ्या प्रमाणे होती। आणि या रस्त्यावर आता सुरळीतप्रमाणे दिवे घाटातून पालखी वर येत आहे आणि रस्त्यातून वाहन पण सुद्धा पुढे निघून गेलेले आहात। आणि बहुतेक ज्या स्पीडने जे पेसने आता पालखी पोचत आहे आणि त्याच्यानंतर पुढे असं सासवडपर्यंत जाणार आहे। आणि यासाठी चोखपणे बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार घडू नये यासाठी जागेवर फिक्स पॉईंट लावण्यात आलेले आहे। आमचे सिव्हिल वर्दीमध्ये सुद्धा आमच्या टीम्स कार्यरत आहात। चेन स्नॅचिंग गुन्हेगारी असे प्रकारचे कोणते कृत्य होणार नाही यासाठी आमची टीम इथे सक्षम स्वरूपात कार्यरत आहे। आणि वारकऱ्याला हीच आव्हान आहे की ते आपण एकतर मागे पुढे वाहन कुठे येत आहे त्याची थोडी काळजी घेऊन चालावे आणि ग्रुपमध्ये चालावे। आणि शेतात जाते वेळी सकाळी संध्याकाळी कुठे रोड वगैरे क्रॉस करत्या वेळी कुठल्याही प्रकारचा अपघात वगैरे होऊ नये याची त्यांनी काळजी घेतली पाहिजे। त्याच्याबरोबर त्याचं जे किमती सामान त्यांच्या आणि दर्शनासाठी आलेल्या भाविकाचे जे असेल त्याची काळजी घ्यावी, लहान मुलाची आणि वृद्ध लोकांची काळजी सुद्धा घ्यावी। थँक्यू। काल आणि आज सर पावसाने विश्रांती घेतलेली आहे, तुमच्या कामामध्ये तसं पाहिलं तर त्यांनी सपोर्ट केलेला असं दिसतंय, काय सांगाल? आता ते निसर्गाचा प्रिन्सिपल आहे, निसर्गाने जे ठरलं आहे आपण ते मान्य केलं आहे। थँक्यू। जय हिंद, जय महाराष्ट्र।